अरे रे रे रे, लोणीच्या बाजारात फेरफटका. शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी मांडली आपल्या व्यवसायाची दैना. तर अहिल्यानगर जिल्ह्यात जनावरांचे बाजार ठप्प. लोणीचा आठवडे बाजार झाला फेल. शेतकरी हवाल दिल. बघा सविस्तर न्यूज NMP वर. नमस्कार, जय जय भारत, जय संविधान. न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. तर मंडळी, आज आपण आलेलो आहोत जनावरांच्या बाजारात राहता तालुक्यातील लोणी खुर्द अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. प्रेक्षकांनो, जर आपण या ठिकाणी बघितलं तर आज लोणीचा बाजार भरलेला आहे, आठवडे बाजार. आणि हा महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध असा बाजार आहे. या बाजारामध्ये जनावरांची खरेदी विक्री होते आणि याच बाजाराची आज आपण परिस्थिती जाणून घेणार आहोत. काही शेतकरी व्यापारी यांच्या व्यथा जाणून घेणार आहोत. नक्की हा बाजार आज कसा भरलेला आहे. बाजार बंदचं आवाहन करून व्यापारी बंदीचे आवाहन करून आजचा हा चौथा आठवडा उगवलेला आहे. आणि या चौथा आठवड्यात आपण या ठिकाणच्या सगळ्या प्रतिक्रिया घेणार आहोत न्यूज NMPच्या माध्यमातून. काय मामा, नाव काय आपलं? रोकडे. कुठे राहिला आपण? शिराजगाव. आपला व्यवसाय काय आहे आणि आज बाजारात काय कारण यायचं? महाराष्ट्रात हे माल विकत नाही, काही दुखणे बाणे, काही घेणं देणं, लोकांचं कर्ज बाजार किती देणं. जनावर आणलेली आहेत? आता काही एकच गाय आणली, ती पण विकली नाही. किती वेळ झाला आपल्याला? सकाळी आले 6 वाजता. अजून जनावर विकलं नाही. काय कारण नाही विकण्याचं कारण काय? हे बंद झाल्यामुळे लोकांनी मग हे जनावर फाटेफाटे करून घेत नाही ना. बंद करण्यामागचं काय कारण? काय कारण काय आता त्यांची त्यांना माहिती काय कारण असं काय अपेक्षा आहे आपल्याला? अपेक्षा आता हे दे कर्ज बाजारी झालेले तरी सरकारला काय विनंती, काय विनंती त्यांना कळायला पाहिजे, त्यांना समजायला पाहिजे काय करायचं. बोला, मला विचारा काय विषय नाही. काय नाही दादा? राहुल बाळासाहेब शर्मा. काय आपला व्यवसाय काय? व्यापारी व्यापारी. हे सगळं आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे किंवा जी परिस्थिती दिसते, नक्की काय परिस्थिती? शांत आहे वातावरण, मार्केट शांत आहे. काय बाजार बंद आहे? माल विकत नाही. माल विकत नाही. बंद करण्याचं काय कारण? गाड्या धरते आहे, काय तुम्हाला काय अपेक्षा? त्याच्यामुळे लांबचं गिऱ्हाईक येत नाही मार्केटमध्ये. अपेक्षा काय आपल्याला? अपेक्षा काय, शासनाने काहीतरी विल्हेवाट लावायला पाहिजे या गोष्टीची. आज कितवा बाजार आहे आपला असा बंदचा? पण हा मार्केटमध्ये मी काय मत असतो. नाही, जे बंद करून झालेले आहे 4 हप्ते झाले. 4 हप्ते. 4 माल विकत नाही. अशीच परिस्थिती दोन्ही होत नाही आमची वाली. 4 आठवड्यापासून अशीच परिस्थिती. आपला दुसरा कुठला व्यवसाय आहे? नाही गाय आणायचे विकायचं. काही आणायची विकायची. आता याच्यामध्ये बरेचसे प्रश्न निर्माण झालेले. काही ठिकाणी काही संघटनाचे जे पदाधिकारी आहेत ते आरोप करत आहेत, काही जे शेतकरी आहेत तुमच्यासारखे व्यापारी हे ज्यावेळेस माध्यमांसमोर बाईट वगैरे देतात पत्रकारांना, तर त्यावेळेस त्यांना असं म्हणताय की हे शेतकरी मॅनेज केलेले किंवा व्यापारी मॅनेज केलेले. कोणी मॅनेज नाही याच्यामध्ये दादा. शेतकऱ्याचं नुकसान होत आहे. समजा दोन गाय आहे, त्यांची 2 विकून एखादी चांगली दुधारू गाय घ्यायचं असं, त्या जर 2 नाही विकल्या तर तो दुसरी गाय नाही घेऊ शकत. आज अशी परिस्थिती आहे आज. त्याच्यामुळे मार्केटमध्ये गिऱ्हाईक नाही. याच्यामध्ये तुम्हाला मदत करायला किंवा तुमच्या ज्या आंदोलनाला सहभागामध्ये समर्थन द्यायला कोणी शेतकरी संघटना आले? कोणत्या आले? देऊन भरपूर आले. काय शेवट काय आव्हान करणार आपण? सगळं चालू व्हायला पाहिजे सुरळीत. चालू झालं तरच माल वापरला येणार, बाकी माल नाही वापरला. बोला ना, तुम्ही पण बोला. काय नाव? गणेश. बोला, काय नाव? गणेश नजन, साकुरी, राहणार साकुरी. काय करता आपण? हेच जे गाडी घेणार वापरणार नाही. ह्यो माल नाही गेला त्या मालामुळे हा मालाला भाव नाही राहिला. किती वर्षापासून व्यवसाय करता? मी 3 ते 4 वर्षापासून व्यवसाय करतो. हा शाळा सोडल्यापासून. ही जे बंदचे वातावरण जे निर्माण झालेलं आहे याला काय कारण असणार? असं काय याच्यात कारण काय नाही. आता याच्यात शेतकऱ्याचा माज मोठी, दुसरं काही नाही. शेतकऱ्याचा माज मोडणार, दुसरं कोणाचा माज नाही मोडणार. पण आता तुम्हीच व्यापारी आहे, जर तुम्ही असं म्हणताय का शेतकऱ्याचाच माल मोडायचा, मग तुम्हीच व्यापार बंद केलेले, काय कारण आहे? मग शेतकरी तसं जागा होत नाही ना. एवढी नाही जागा व्हायला पाहिजे ना. त्याच्यात एवढ्याचा फायदा आहे, त्याच्यात कोणी जागा होत नाही ना. जागा व्हायचं कारण आहे ना. नेमकं शेतकरी जागा होऊन काय करायला पाहिजे असं वाटतं? मग शेतकरी दूध यासाठी बिनकामी गाय द्या. बरोबर. मग त्या दूध घ्यायसाठी बिनकामी जायचं शॉर्टच नाही ना.
ते आहे तिथं थांबवायला ना, पण त्यांना दुसरी गाय घेता येत नाही. नेमका या व्यापारातून एकूण काय त्रास जाणवला जातो आपल्याला, काय त्रास होतो, कोणाची कोण अडवणूक करतो? अडवणूक करायला पुढे बजरंगला अडवतो. गाय गाय असली तरी खाटी गाय म्हणत्या, जनेल गाय असली तरी खाटीच म्हणत्या, कापायला जात्या. बाहेर व्यापारी ते बाहेरचा व्यापारी येत नाही, तो म्हणतो गाडी धरल्या जाते, माल घेतला जातो, वरून गाडीला जाऊन ड्रायव्हरला हाणामारी होती म्हणते, त्याच्यामुळे माल येत नाही. आणि ते म्हणते घेऊ नका, त्या कारणामुळेच खेळवले सगळा. आणि हे नेमकी असं कळ झालं, हे सगळं बजरंगाला नाही केलं. हा माल जायचं कारण तेवढंच आहे, हा माल नाही गेल्यामुळे हा चांगला माल मागं फोडाला. बजरंग दलाचं कार्य फक्त देशी गाय, गावठी गाय, हा गावठी, हा माता हा कार्य आहे. म्हणजे बाकी गायांना पण त्याचा त्रास आहे. जर्सी गायला काय अडचण नाही, त्याचा पण त्रास देतात. हा जर्सी गायला सुद्धा त्रास आहे, जर ती गाई असली तरी त्रास आहे. हा तरी त्रास आहे. याच्यासाठी आपण पर्याय बंदचा जो निवडलाय, हा पर्याय योग्य वाटतो? योग्य योग्य आहे. हा. काका तुम्ही बोला. बोला बोला. बोलायला काही बंधन नाहीये, प्रत्येकाला आपलं व्यक्ती स्वतंत्र दिलेलं आहे. काय तुम्ही काय व्यापार करता, काय नाव आहे आपलं? मी गायचा व्यापार करतो. गाय तपासून खाट्या पाराट्या घेतो, पण आता सध्या हे असं बंद झाल्यामुळे पाराट्याला कोणी विचारे ना. किती वर्षापासून करता? किती वर्षापासून? मी 15 वर्ष पण करतो. 15 वर्षापासून. काय नेमकं आज जे बंद जे पुकारलेलं आहे, जे व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद केलेले आहे, याच्यातून काय कोणाला काय नुकसान होणार आहे, कोणाला काय फायदा मिळेल? याच्यात कोणाचे नाही, शेतकऱ्याचे नुकसान आहे. शेतकऱ्याचं नुकसान. शेतकऱ्याचे नुकसान आहे. जी जनावर 50,000 जात होतं ते आज 20,000 मागू राहिले. काय कारण याचं? हे बाकीचे खाट्या जनावर बंद झाले ना. हे बंद होण्याचं कारण काय, आणि तुम्ही बंद जो पुकारला, व्यापाऱ्यांनी बंद जो ठेवला, याचं कारण काय? हेच बा, आमच्या आता जनावराला किंमत नाही, व्यवहार होत नाही, कुणी काही भाव मागत आहे, त्याच्यामुळे बंद पुकारला आम्ही. काय करा. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये व्यवहार कमी जास्त होणं हा भाग वेगळा आहे. परंतु एकदमच तुम्ही सगळा बंद पुकारलेला आहे, त्याच्यामध्ये काही संघटनावाले व्यापाऱ्यांवरती आरोप करताय का, यांनी जाणून बुजून केलेलं आहे, हे फक्त दिखावा करताय, याला नक्की काय आपण समजणार? काय आता वेगळं तिथे लय वेगळं आहे. आता काय सांगा, आता याचे शेतकऱ्याची नुकसान आहे भाऊ. शेतकऱ्याचे जनावर लहानचं मोठं करतात, ते विकायला आणलं का मोल भाव द्यावा लागत. पेंडीचं पोतं 2,000 रुपये झाले, कांडीचं पोतं 2,000 रुपये. काय घालावं काय घालावं, दुधाला भाव नाही. आणि त्याच्यात असे खाटे जनावराला कोणी घ्यायला तयार नाही, मोकळे सोडून देऊ राहिलो. आता काही दिवसांनी उंदर मांजरासारखे जनावर रस्त्याने मोकळे जनावर राहतील. मग रस्त्याला ती तकलीफ होईल. आता गाड्या गोड्याला तुम्हाला बोलायचं तुम्ही बोलू शकता, त्यांना बोलायला नका सांगू, तुम्ही हे बोला. अजून काय बोलू शकता आपण व्यवहाराबाबत, व्यापाराबाबत? व्यापाऱ्यांना नाही, व्यापार कमी झाले, आता कोणी घ्यायला तयार नाही. ही मग माझं गाय सकाळ धरून मी रात्री 5 महिने तपासून 10,000 मागा द्या. 5 महिने तपासून ही गाय मी 45,000 लिखित, आज 10,000 मागू राहिली, मागा चालवली. एक मिनिट, गायचा फोटो काढा. बोला बोला. गाईचा फोटो येईल, गाईचाही फोटो येईल, काही अडचण नाही, काही अडचण नाही. काका तुम्ही बोलताय, बोला ना. काय नाही आपलं? प्रकाश क्षीरसागर. काय करता? फॅनचा धंदा करतो. काय आज जो व्यापार बंद पुकारलेला आहे, 4था आठवडा आलेला आहे, नेहमीच्या बाजारात 4थ्या बाजारात सुद्धा पाहिजे तशी खरेदी विक्री होऊ नाही राहिली, काय कारण आहे? काय करणार, हे अवघड झालेलं आहे ना जनावरांच्या बाबतीत. गाय विकू नाही राहिल्या, काय मंदी आल्यामुळं बंद ठेवावं लागलं नाही व्यापार. मंदीमुळे तुम्ही म्हणता, मंदीमुळे काही म्हणता, काही संघटनेच्या अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे वाईटामुळे आम्ही बंद केले. त्याच्यामुळं त्रासही भरपूर आहे ना. तर तुमचं फक्त भाववाढ व्हायना म्हणून बंद आहे का कोणाच्या त्रासामुळे बंद आहे? त्रासामुळेच बंद आहे ना हे. कोणाच्या? हे संघटनेच्या त्रासामुळं. तर काय त्रास काय देता नेमकं, काय अडचणी तुमच्या निर्माण होतात? जर सरकारमध्ये तर तुमच्या अडचणी गेल्या तरच त्या सॉल्व्ह होणार आहे ना. तुम्ही फक्त कुठेतरी असं म्हणणार का आम्हाला फक्त व्यापार मंदी म्हणून? ठीक आहे, तुम्ही व्यापार मंदीचं म्हणताय, काही शेतकरी किंवा व्यापारी असं म्हणताय का आम्हाला कोणाचा त्रास आहे म्हणून होतोय. मग नेमकं काय? सगळंच तर यापर्यंत माल जायला पण त्या पद्धतीत जात नाही, पाहिजे तशी किंमत मिळत नाही मालाला.
तर तुमचा मुद्दा आहे का व्यापाऱ्याचा माल जात नाही, विकला जात नाही, पाहिजे तशी किंमत मिळत नाही, तुमचा संघटनेचा कुठलाही वाद नाही. धन्यवाद. कुणी बोलणार आहे, अजून बोलणार आहे का कोणी? काय करतात आमचं काय व्यवसाय किती वर्षापासून व्यवसाय करतात? आमचं 2-3 वर्षापासून. काय आज 2-3 आठवड्यापासून व्यापार बंदचे जे पुकारलेले आहे त्यामध्ये आपला सहभाग आहे, काय काय कारण सांगा? आता हे दुसरे गाय जाणार त्याच्यामुळे आमचे गाय मागे पडू राहिले. हाट्या गाय ऐकले नाही तर हे गाय कोणी घेत नाही. आता हे 7-7 महिने तपासून गाय आहे, याला सगळं धरून कोणी विचारलं नाही. मग आता हे गायांचं करायचं काय आम्ही? आता हे तोट्याला जाऊ देऊ शकत नाही आम्ही खिशातून पैसे भरायला एवढं हे नाही म्हणे. हातावरचे माणसं सगळे टोटल. मग आता याला काही करायचं पर्याय काय याला? अपेक्षा काय, आपण काय अपेक्षा? आता हे सरकारने काहीतरी निर्णय करावा याच्यावर आणि आम्हाला याचं हे करावं, काहीतरी निर्णय करून द्यावा पूर्ण. फक्त तुम्ही जो बंद केला हा त्याला काहीतरी कारण असतं. मग आता हे जे मोंटी बिंटी आहे त्याला घरी कोणी पाळू शकत नाही. आता बरेच शेतकरी सगळे दुधावरची राहतात, त्याला काय करणार आहे? मोठं करून काय करणार त्याला? त्याचा उपाय नाही ना, काही कामाला येणार काही ते काहीच कामाला येऊ शकत नाही. त्याच्यामुळे शेतकरी ते समजू शकत नाही. मग आता आम्ही हे जनावर सगळं धरून घेऊन उभे, मग आता करायचं काय आम्ही? मग आता याला काहीतरी सरकारने निर्णय काढावा याच्या मागं. सरकारने निर्णय काढावा हा. असं तुमचं मत आहे? आमचं असं मत आहे. सरकारनेच करावा. मग आता काय करणार आहे? सरकारनेच बंदी घातली ना. परंतु सरकारने बंदी कशावर घातली याची माहिती आहे का आपल्याला? अहो आता जे माल जाणार नाही ना, आता कानूनी म्हणजे गावरान माल जात नाही, याच्यावर तुम्ही बंदी घाला. पण हे माल तर काय विषय येत नाही ना, हे माल काय कामाचं नाही ना. तेच विचारतोय हा. की नेमकी तुम्हाला अडचण काय निर्माण होती ज्याच्यावर आम्हाला असं येऊ राहिलंय, आता जे शेतकऱ्याची म्हातारी गाई ना ती निघत नाही, सोबत हे गाई घेत नाही. त्याचा गाईला जात असेल ना, म्हातारी गाई कोणत्या जातीवर बंदी आहे, कोणत्या जातीवर बंदी नाही? गावरान याच्यावर बंदी करा तुम्ही, पण याच्यावर कायला बंदी करता? हे काही कामच नाही ना. जर्शीवर बंदी करू नका. आता जर्सीवर बंदी आहे का? जर्शीवर सुद्धा सगळ्यावर बंदी आहे. कायद्याने शासनाने बंदी आहे का? सगळ्या जनावरांवर बंदी आहे. सगळ्या जनावरांवर सगळ्या जनावरांवर बंदी. तुम्हाला जी माहिती ती माहिती तुम्ही दिली. हा, तर मग आम्ही त्याची व्यवस्था करतो. कुणी बोलणार का? अजून बोलणार का? बोलताय इकडे बोलणार आहे का कोणी? रवी पानसरे. काय आपला व्यवसाय काय, आपण काय करता? गाय खरेदी विक्री किती वर्षापासून? 10 वर्षापासून. आठवडे बाजार बंद आहे असं व्यापाऱ्यांनी पुकारलेलं आहे. बऱ्याचशा ठिकाणी निदर्शनं झाली, मोर्चे झालेले, आंदोलनं सुरू आहे. बरोबर. त्या आंदोलनाचा तुम्ही भाग आहात का? बरोबर आहे. काय वाटतं, काय नेमकं कशामुळे बंद केलेलं आहे आणि या बंदमुळे कोणाचं काय नुकसान आहे? शेतकऱ्यांच्या मध्ये फार मोठं नुकसान चालू आहे. हे भाकड जनावर जे आहे ना त्याचं करायचं काय शेतकऱ्यांनी? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना आहे. पाणी नाही, पाऊस नाही, त्याच्यामुळे मग शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होऊ राहिलं. भाकड जनावरांचं करायचं काय? भाकड देऊन समजा 10-5 हजार त्याच्यात टाकून एखादं जाण्याला गाय शेतकरी घेतो, त्या भाकड जनावरांचं करायचं काय? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना निर्माण झालेला आहे. कायद्याची आपल्याला माहिती आहे का? काही कायद्याचं काही सांगता. आज जनावरांचा जो कायदा आहे त्याच्यावर कोणत्या जनावरांवर कायद्याची बंदी आहे आणि कोणत्या जनावर गावरान नियमाने घेतलं नाही पाहिजे. नाही पाहिजे? हा, तर नेमका आजचा जो विषय सुरू झालेला आहे हा नेमका कशावर सुरू झाला आणि तुम्ही कुठला व्यापार? आपलं मांडीवर गाय तपासून गाय यांचा व्यापार असतो आपला. भाकड गायच्या समजा शेतकऱ्यांच्या आल्या तर मग त्याचं करायचं काय आम्ही, असा विषय नाही. मग जर गावरान देशी गाई, ज्याला देशी गाय, हा गोमाता, हा त्याचा आपण आदर करतो, करायलाच पाहिजे. करायलाच पाहिजे. तर मग जर्सी गायला जर तो नियम नाहीये तर मग तुम्ही जर्सी गाय आता गोरे करायचं कारण गोऱ्यांचं करायचं काय? गोरेचं जर्सी गाईचं जे ना, शेतकरी कावड झाली तर दूध पाजायला हे करतो. आता तिला 2-3 लिटर दूध पाजावं लागतं गोऱ्यांना. ते गोऱ्यांचं करायचं काय? जंगलामध्ये गोरं सोडून दिलेले, ते माणसा मागं पळतात, ते गोऱ्यांचं करायचं काय? आता मी पुन्हा त्याच विषयावर येतो, तोच प्रश्न करतो की जर देशी गाईवर बंदी आहे, जर्सी गाईला बंदी नाहीये, पण तुम्हाला नेमका त्रास होतो काय? हा व्यापार करताना त्रास काय होतो? त्रास म्हणजे आमचे गिराईक कमी झाले ना. काय कारण? शेतकरी मध्ये भाकड गाय ते करणार काय? त्याच्यामुळे त्यांनी घरी ठेवलेलं आहे. भाकड गाय ते देऊन टाकायची, ते 10-5 हजार टाकून एखादी मांडीवरची गाय घेऊन टाकायची, हा विषय होता. पण आता भाकड गाय, त्याच्यामुळे ती भाकड गाय शेतकऱ्यांच्या घरी पाडलेल्या आहे, त्यांना कोणी घेत नाही, असा विषय होऊ राहिला. तो काय तुम्ही सरकारला काय विनंती करू शकता किंवा काय आवाहन करू इच्छिता? सरकारला आम्हाला एवढं सांगायचंय फक्त की भाकड जनावरांचा थोडी तुम्ही काहीतरी सोय लावा. मग गोशाळेला परवा दिवशी फोन केला, गोशाळा आमच्या तिथं फुल झालेले, आम्हाला गाया काय
नको येत्या. कोणत्या गोशाळेला? गोशाळेचा आमच्या मित्रांनीच फोन केला होता. इथं रामपूर म्हणून, रामपूरमध्ये 4 गाय रात्री मोकाट सोडलेल्या होत्या. लोकांच्या शेतामध्ये त्या आल्या आणि तो विषय झाला आणि गोशाळेला फोन केला त्यांनी आमची गोशाळा फुल झालेली. मग शेतकरी विटीत धरायचं काम चालू आहे फक्त, दुसरं काही नाही. म्हणजे एकंदरीतच तुमच्या मते फक्त यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान होऊ राहिलं मोठं. व्यापारीने व्यवसाय बंद केला, त्याची मोडी घरात पडून राहिली. परंतु शेतकऱ्याचं जे नुकसान होतंय खूप मोठ्या प्रमाणात होऊ राहिलं ते मरेपर्यंत. हा असं एकंदरीत मान्य. बरोबर. नक्कीच या ठिकाणी जर आपण बघितलं तर जे पानसारे, बरोबर ना? बरोबर. पानसारे हे व्यापारी आहे आणि यांचं मत असं आहे की एकंदरीत या सगळ्या घटनाक्रमामध्ये शेतकऱ्याचं जे कोण नुकसान होतंय याला शासनाने कुठंतरी जबाबदारी घेऊन याची विल्हेवाट लावावी किंवा याला कुठंतरी एक मानधन निर्माण करावं ज्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतं. धन्यवाद. तर याच ठिकाणी पुढे आपल्याला आणखी काही व्यापारी भेटतायत, त्यांच्याशी आपण बोलणार आहे. दादा काय नाव तुमचं? तुमचं नाव रामनाथ कारभारी नेहे. रामनाथ कारभारी नेहे. काय आपण शेतकरी आहे का व्यापारी आहे? शेतकरी आहे. शेतकरी आहे. कशासाठी आलात आपण? गाय विकायसाठी आलो होतो. ही गाई हो. कधी आणली गाई? गाय सकाळी आणली. किती वाजता? सकाळी 8 वाजता. 8 वाजता आणली. हो. काय झालं आता? फार 1:30-2 वाजले. गिराईकच नाही हो. काय एकदम मंदी आहे. असायचं कारण? काय आता ते बंद झाले, बंद त्याच्यामुळे शेतकऱ्यांना सगळा परिणाम झाला ना. गाई तर चांगली आहे, दुसरी हो. गोष्ट आहे, विकायचं काय काम? कारण काय? नाही विकायचं काय नाही, आता जास्त झाले विकायचे बॉस. जास्त झाली विकायची, बदली करायची. बदली करायची. काय एकंदरीत काय वाटतं आपल्याला या बंदमुळे काय नुकसान झालं? बंदमुळे शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान आहे. शेतकऱ्याचं नुकसान. काय वाटतं आपल्याला? सरकारला काय आव्हान विनंती करू शकता आपण या मार्केट शेतकऱ्यांनी मग हे बाकड जनावरांची काहीतरी व्यवस्था करावं ना. करावी? हा. त्याच्यासाठी पर्याय दुसरे आहे का आपल्याला? आपल्या का नाही काही पर्याय, पण ते सरकारनंच काहीतरी पर्याय काढायला पाहिजे. सरकारने याच्यावर पर्याय काढला पाहिजे. हो. सोबत कोण आलेलं आहे? सोबत नाही आता ये कोणी बोलताय का? पाहुणे. ठीक आहे. तरी या सगळ्या व्यापाराला बंद करण्यासाठी व्यापाऱ्यांनी जो बंद केला, त्या बंद करण्याचं मागचं काही कारण आपल्याला माहिती का? नाही कारण नाही माहिती. शेतकऱ्याला काय माहिती एवढं? शेतकऱ्याला नाही माहिती. आता इथं व्यापाऱ्यांची आम्ही काही प्रतिक्रिया घेतल्या किंवा व्यापाऱ्यांशी बोललो तर व्यापारी म्हणते काही संघटनाचे पदाधिकारी आम्हाला त्रास देतात. पाकड जनावर किंवा जर्सी गाया किंवा दुधावरच्या गाया, जो काही व्यापार आहे तो व्यापार बंद करण्याचा एकमेव हेतू व्यापाऱ्यांचा असं म्हणणं आहे की या संघटनेच्या लोकांमुळे वाहतुकीला जो अडथळा निर्माण होतो, पोलीस केसेस, त्याच्यामुळे सगळ्याचे परिणाम शेतकऱ्यावर हो राहिले ना. हो. जे काही होऊ राहिलं आणि हे काही होणार तर त्याचा परिणाम फक्त शेतकऱ्यावर होतो. बरोबर आहे ना, शेतकऱ्यावर होतो ना सगळा परिणाम. 21 रुपये सांगितलं किंमत त्याची. बाजारावरती बऱ्याचशा जणांची उपजीविका ही अवलंबून आहे. हे मागच्या वृत्तपत्रात देखील आपण दाखवलं होतं आणि आज देखील आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तर या ठिकाणी जे कासरे विणणारे बेल्टवाले आहे ते या ठिकाणी त्यांची देखील प्रतिक्रिया घेतो. दादा, सध्या बाजार बंदचे जे व्यापाऱ्यांनी पुकारलेले यामधून आपलं काही नुकसान होतं का? यावेळेस असं उरलं, यावेळेस आमचा माल खपतो ना, तो माल खपायचा कमी उराला आणि त्याला गिराईक पण नाही एवढं, गायला पण मार्केट थोडं कमी पडलं, त्याच्यामुळे थोडी शांतता आहे. जे 4 आठवड्यापासून बंद पुकारलेलं आहे याच्यामध्ये आपलं नुकसान कमी झालं किंवा फायदा जास्त झाला? नेमकं काय? नुकसान काही नाही, माल पडला आमचा, धंदे एकदम शांत आहे, लॉस आहे सध्या. माल अंगावर पडला. माल अंगावर पडा. काय कारण? आज एवढा माल विकणार होता ना, आजच्या घडीला हा माल तसाच पडला शिल्लक. हा माल म्हणजे विकला नाही एवढा. एकंदरीत बाजार बंद जो पुकारलेला आहे व्यापाऱ्यांनी, त्याच्यामुळं जनावरांची खरेदी विक्री होत नाही आणि खरेदी विक्री होत नाही तर तुमचा देखील माल विकला जातो. बाजार सध्या शांत चालू आहे, मार्केट नाही गायांना. 2 मिनिट थांब ना. बाजार थोडे शांत आहे, त्याच्यामुळे ना बाजार एवढा खास नाही चालू राहिला, लॉस आहे सध्या. सध्या लॉस आहे, बाजार भरत नाही, शांतता चालू आहे सध्या. माल पण विकून नाही राहिला, अंगावर पडला माल आमचा. ठिकाणी अजून काही शेतकरी व्यापारी बांधव आहे, आपण त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. बाबा, काय नाव तुमचं आणि ही गाय तुमची आहे का? आज काय विशेष बाजारात गाई आणण्याचं काय कारण? अडचण होती, बियाण्याचे पैसे द्यायचे. बियाणाचे पैसे द्यायची अडचण होती म्हणून तुम्ही बाजारात आले. आपण पुन्हा एकदा, बाबा आपलं नाव काय? अशोक गणजी वाघमारे. कुठून आलात आपण? राहत्याहून. राहत्याहून. व्यापारी का शेतकरी? नाही शेतकरी, व्यापारीचं काय काम आहे? शेतकरी. आपण
तुम्ही जनावर आज घेऊन आलेलो आहे या ठिकाणी कोणती जात वाहन काय आहे? जर्सी आहे. जर्सी आहे. काय विकायचं कारण आपलं? मग हीच आहे ना अडचण. बाजारात घेऊन आलो, घरी कोणी घेईना तिला. ते काटे जनावर आहे म्हणतात, व्यापारी म्हणतात नाही विकत. ते बजरंग दलवाले आम्हाला मारित्या, टेम्पोवाले गाय भरती नाही, मग आम्ही स्वतः घेऊन आलो. जर्सी गाय आहे, मग बजरंग दलवाले का आढळले? ते म्हणतात काटा माल काढायचा नाही बाहेर. काढायचं. मग याचं जे नुकसान होणार आहे, तुम्ही जर आता शेतकरी आहे, तुमचं मग नुकसान होणार आहे, मग याची नुकसान भरपाई कोण देणार? कोणाकोण घ्यावं? आता तुम्ही न्यूज काढायला द्या ना तुम्ही पैसे. तेच विचारतोय ना का आमचं तर काम आहे तुमच्या सारख्या लोकांपर्यंत. तुम्ही बजरंग दलवाल्याला बोला ना की कुठून आणलं बजरंग दल. बजरंग दल कुठून आणलं? हा, तर ते बजरंग दल तर कुणी पत्रकारांनी किंवा कुणी एखाद्या माणसाने तर आणलेले नाही. ती एक संघटना निर्माण झालेली आहे, कुठून झालेली आहे तुम्हालाही माहिती आहे, पूर्ण भारत देशालाही माहिती. मग तसं तुम्ही पण उत्तर द्या, त्यांना आवाहन करा, त्यांना सांगा तुमच्या व्यथा कळवा. त्यांच्यापर्यंत व्यथा कळवायचं काम आमचं आहे, बोलायचं काम तुमचं आहे. आता आमच्या ज्या अडचणी आम्ही तुम्हाला दाखवल्या. आता हे सरकारने तुम्ही घ्यायचं डोक्यात, ते काटा माल विकला गेला पाहिजे. लहान लहान गोरे आमचे कोणी घेईना. एकंदरीत सरकारला काय विनंती किंवा आवाहन करणार आपण? सरकारला अशी विनंती आहे की हे काटा माल रिटायर झालेला कोणाला द्यायचा, याचे पैसे कोणी द्यायचे सांगा. तुमची अपेक्षा काय? आम्हाला द्या ना 30,000. सरकारने तिचे 20,000 रुपये द्यावा, 20 नाही 30. 30,000 रुपये द्यावा. वा, कमी कोण घेईन. बरं, 30,000 रुपये सरकारने द्यावा अशी आपली हा, एकंदरीतच आज तुम्ही सकाळी किती वाजता हे जनावर घेऊन बाजारात आले? हो पहाटे आलो बिन भाकरीचं. बिन भाकरीच्या पाठी आलात. मग आज काय वाटतं? तू बोलतो हा, मग उभं राहायचं, शांत उभं राहायचं. ए माझी गाय तुला कोण देईन. बाबा तुम्ही आज जनावर घेऊन आलात, दूध माझ्यात आले, दूध माझ्यात आले आणि जनावर विकलं नाही, मग याच्यानंतर आपण काय करणार? आता बा हे गाय घेऊन नाही राहिले कोणी, आता परत घरी गेलो. माझं काय तर दुसरं ओळ ढाल करून समोरच्याचे पैसे मिटवाच लागल. पण आम्हाला सरकारला हे म्हणणं आहे की हे जे काटा माल जात होता, खपत होता, ते विकला गेला पाहिजे. त्यांनी बाजारात बंदी आणली नाही पाहिजे. इथं बोर्ड लावून ठेवले, वासर सोडणाऱ्याला 5,000 जण. काय करतात आणि वासर पुढे घ्यायचे. आता जे लोक कोणाच्या शेतात जनावर सोडून घेऊन राहिले, जे लोक जनावर शेतात तर सोडत नाही, रस्त्याला सोडून देतात, ते शेतात जातात. हा, शेवटी ते जनावर आहे. काही जे बच्चे त्यांना असंच रस्त्यावर किंवा डोंगराच्या कडाला सोडत चालले. तर हे सर्व नुकसान शेतकऱ्यांनी सहन करायचं आणि कुठपर्यंत सहन करायचं याची एक मर्यादा असू शकते, हे आपण समजू शकतो. परंतु शेवट पुन्हा एक शेतकरी म्हणून तुम्ही शासनाला किंवा जे दल तुम्ही ज्यांचे नावं घेतले, बजरंग दल वगैरे, जे कोणी जे व्यापाऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे, यांना तुम्ही काय आव्हान? त्यांनी ही बंदी उठून टाकावा, पुन्हा जसे त्याचे बाजार चालू. धन्यवाद. या ठिकाणी जर आपण बघितलं तर बाबांनी एकदम छान प्रतिक्रिया दिली की एक तर बंदी उठवावा किंवा शासनाने याचं काही धोरण आखावं आणि जे शेतकऱ्यांचं एकंदरीत नुकसान होणार आहे ते शेतकऱ्याचं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्याला भरून मिळावं, ही या ठिकाणी एकंदरीत माफक अपेक्षा या शेतकरी बाबांनी केलेली आहे. मी व्यापारी आहे भारतात तपासून गायांचा. आज मार्केटला अशी परिस्थिती झाली, भाऊ का गिरेक नाही. या माझ्या गाया, ही गाय माझी 4 महिन्याची तपास, ही गाय माझी 6 महिन्याची तपास. या दोन्ही गाया मी 25,000 रुपयाला द्यायला तयारी आहे. तरी कुणी शेतकरी वर्ग घ्यायना. काय म्हणतो काळ्या कलरच्या गाया काय विकत नाही या म्हणे. पुढे मांडीवर आल्यावर म्हणे शेतकरी गाय घेत नाही. गायाकडे दाखवा, गायकडे एकदा दाखवा. तर याचं कारण काय असं आहे का बजरंग दलची पोरं गाय धरते, तर त्यांचं म्हणणं आहे का बा या गाया धरू नका. व्यापारी माणसाचं म्हणणं आहे. तर शेतकऱ्याचं म्हणणं असं, या गायांची खदली बादली झाल्याशिवाय शेतकरी म्हणतो आम्ही नवीन गाय घेऊ शकत नाही. मग असं रिटायर माल द्यायचा कोणाला? तर इकडून तिकडून शेतकरी वर्गाने बाजारात आणलं तर व्यापारी माणसांनी गाय घेतल्या तर त्या गाय बजरंग दलचे पोरं धरले जातात. तर धरल्यावर त्यांच्यावर त्या गायांची मग कारवाई केली जाते पोलीस स्टेशन मार्फत. त्यामुळे त्या व्यापाऱ्याला त्रास होतो. शेतकऱ्याचं म्हणणं या गाय कोणी घेतल्यामुळे गाय बदल खदल होत नाही, त्याच्यामुळे मार्केट शांतता आहे. त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर बैल पण आहे आणि बैलाचे व्यापारी आहे, बैल घेऊन आलेले शेतकरी देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. यांची देखील आपण प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करू की नेमकी बैलाच्या व्यापारामध्ये यांना काय त्रास जाणवला आहे किंवा यांना काय त्रास होतोय किंवा होऊ राहिला आणि हे या आंदोलनाचा
भाग आहेत का ज्यांनी आता बंदी केलेला आहे, जो बंद केलेला आहे बाजार त्याचा हे भाग आहेत का? काय नाव दादा आपलं? नितीन लवाटे. काय करता आपण? शेती काम. शेती काम करताय. कुठले आपण? आम्ही गळली. आज बाजारात आलेला आहात लोणीमध्ये, कशासाठी आलात आणि काय करता? पुरीचं लग्न आहे, बैलाच दात खोडेले, बैल एकाना. बैलाचा दात खोडेले, मुलीचं लग्न आहे आणि मुलीच्या लग्नासाठी आपण बैल विकतो. मग काय झालं? काय बैल विकला? बैल विकानाच. काय कारण? काय हा, काय कारण? हे दुसरं काही चालूच नाही ना, त्याच्यामुळं बैल एकाना ना. आता कुठल्याही गोष्टीला एक कारण असतं. बाजार सुरू आहे, बाजारात लोकही भरपूर आहेत. लोक भरपूर आहे पण माल एकाना. काय कारण? माल नाही विकत. काय कारण आहे आता? त्याच्यावरूनच एकाना ना. व्यापारी खरेदी करू नाही राहिले, व्यापारी खरेदीच नाही करू राहिले. व्यापारी खरेदी नाही करू राहिले, त्यामुळे माल विकत नाही. माल नाही करू राहिले. काय अपेक्षा काय आपल्याला सरकारकडून आणि व्यापारी? आम्हाला अपेक्षा फक्त हे चालू झालं पाहिजे. चालू झाला पाहिजे, बाजार पूर्णतः चालू झाला पाहिजे, पूर्ण चालू झालं व्यापाऱ्यांनी पाहिजे. माल खरेदी विक्री केला पाहिजे. केला पाहिजे. ज्याच्यातून तुम्ही जी अडचण घेऊन आलेला आहात ती अडचण तुमची दूर होऊ शकते. परंतु व्यापाऱ्यांनी हा व्यापार व्यापारी कुठंच हिंडत नाही, खेड्यावर सुद्धा येत नाही. काय कारण? आता त्यांचं काय कारण आहे काय माहिती आम्हाला. त्यांना काही विषय असतील ना त्यांच्या समोर? त्यांनी बाजार बंद केला का? बंद केला? गो हत्या करायची नाही म्हणते सरकार म्हणतं गो हत्या करायची, परंतु आता बैलावर बंधन आहे का? तसं बंधन नाहीये ना, पहिले चालू होतं ना. चालू होतं. एकंदरीत तुम्हाला काय अपेक्षा आहे? सरकारला काय आव्हान किंवा काय? आम्हाला हे फक्त चालू झालं पाहिजे. चालू झालं पाहिजे. एकूणच या ठिकाणी जर आपण बघितलं, बोलणार आहे आम्ही तर फुलंब्री संभाजीनगर जिल्हा तालुका फुलंब्री इथं बैलामध्ये आडू ते आम्हाला सगळे आडू ते इथं आम्ही गाई नेतो. तिथं आमच्या बरोबर बारला की भावनी काहीच नाही. इथं समजा इथं काय होतं, जे माल समजा दामध्ये लोक इथं माग देतात, मग समोर बैलवाले धरते आम्हाला. ते आम्ही समोर माल आम्हाला माल कोणी काहीच नाही, माल विकून नाही देत. काहीच नाही. आता माझ्या घरी कमीत कमी समजा 20 गाय बांधलेले. तुम्ही कुठून आले? फुलंब्री. लोणीच्या बाजारामध्ये तर आपले तुम्ही दर आठवडा दर हप्ते खरेदी विक्री करीत येते. काहीच नाही, बैलवाला धरते इथं काहीच विषय. मध्येच गाड्या धरीत आहे. गाड्या धरत्या. गाडी धरली का पैसे द्या. म्हणजे तुम्हाला पैसे माग? हा, पैसे मागते ते. पैसे मागले सगळं मिटत तेच. मग पैसे दिले का मिटत, आणि नाही तर मग गाडी लगेच 30 रुपयाला आपल्या गोशाळेमध्ये गोशाळा म्हणते, पण गोशाळेमध्ये मालच नाही राहत. बरं का सर, आता वरचं बाजार बंद पडला म्हणलं. वरचं बाजार आणि प्रॉपर आम्ही फुलंब्रीचे वरचं बाजारचे आमचा बाजार बंद पडला. हा, म्हणजे कुठं आवडतो, कुठं पण आवडतो की आम्ही शेतकरी वर्ग समजा. म्हणजे आता आम्ही रोज गाय नाही समजा, घरी रोज गाय नाही ना हो, किंवा ते कुठून आणल्या काय आणली गाय घेऊन जाते, काहीच नाही. गाडी रिकामी. एकंदरीतच काही लोकांचा त्रास व्यापाऱ्यांना आहे आणि त्याच्यामुळे हा व्यापार बंद करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला. काका बोलणार आपण? बोला ना सुभाषराव. बोला. बोलायची इच्छा आहे, बोलायचं. बोलल्याशिवाय सरकारला ऐकू येणार नाही. काय नाव आपलं? सुभाष मनतोडे. कुठून आलात आपण? आम्ही शिबलापूर. काय व्यापार करताय का शेतकरी? शेतकरी. काय आज परिस्थिती? 4 आठवडे झाले बाजार बंद आहे आणि एकंदरीत बाजाराची परिस्थिती काय आणि याला ही परिस्थिती निर्माण होण्याला कारणीभूत? परिस्थिती आता सध्या असं आजच्या मार्केटमध्ये गिराईकच नाही माल घ्यायला. आम्ही 2 बैल घेऊन आलो होतो, गिराईकच. हा, काय बोलत राहा. कॅमेरा इकडे त्यामुळं झाला, तुम्ही बोलत. त्यांना काय आज गिराईक नाही. व्यापारी वर्ग येतो तो ते म्हणतात आमच्या गाड्या पकडत आहे, त्याच्यामुळे ते पण घ्यायला तयार नाही. आमचा शेतकरी पण बाजारात येऊ नाही राहिला माल घ्यायला. काय कारण नाही येण्याचं कारण? नाही येण्याचं कारण मग आता हे गाड्या पकडापकडी चालू आहे. असं व्यापारी लोक आम्हाला ओरडते, त्याच्यामुळे ते काही घेऊन नाही राहिले माल आमचा आहे. पण असं परंतु जो माल तुम्ही घेऊन येत आहे हा खरेदी विक्रीचा माल आहे. शेतकऱ्यासाठी विक्रीला आणतोय आम्ही. आमचा शेतकरी माल आहे. खरेदी विक्री म्हटले जाईल. एकंदरीत खरेदी विक्रीचा माल आहे. मग जर खरेदी विक्रीचा माल आहे तर हा माल धराधरी पकडापकडी हे सगळ्या गोष्टी काय कारण होण्याचं? नकोय व्हायला भाऊ. शेतकऱ्याचा शेती लेवलचा माल नकोय पकडायला. तो पण माल पकडला जातो. तो पण माल अडवला जातो, पकडला जातो. अडवल्यानंतर तुम्ही त्यांना दाखवत असाल ना? हा, आम्ही शेतकरी किंवा ही पावती आहे किंवा हा असा व्यापार आहे,
दाखवतो. पण ते सोडत नाही त्याच्यात. तरी पण सोडत नाही ते, डायरेक्ट जमा करून घेते असं म्हणणं जमा आहे केल्यानंतर व्यापाऱ्यांचं. मग पोलीस स्टेशनला गेल्यावर जर त्याची पूर्ण शहानिशा होत असेल ना, तर होती का नाही? पोलीस स्टेशन मध्ये शहानिशा करता का नाही जनावरांची? काही पावती आहे त्या लेवल पर्यंत आम्ही नाही गेलेलो का, आता शेतकरी वर्गात असल्यामुळं म्हणजे हा फक्त व्यापाऱ्यांना त्रास आहे. हा व्यापाऱ्यांना त्रास असं. एकंदरीत काय वाटतं तुम्हाला? काय आव्हान करणार आपण शेतकरी म्हणून? शेतकरी म्हणून आता काय नेमकं आमचा माल विकला गेला पाहिजे, हे महत्वाचा विषय. माल बाजारपेठात आणल्यानंतर माल विकायला गेला पाहिजे. ते चला, तुमची भावना कोणती बंदी आहे, काय आहे ती ती नको आहे असं आम्हाला पण वाटतं. तेच सांगतोय, तुमची भावना ही कळू शकते किंवा कळते, परंतु तुम्हाला वाटतं तुमचा माल विकला पाहिजे, व्यापाऱ्यांनी घेतला पाहिजे. परंतु जर व्यापारी तो माल घेऊन जर व्यापाऱ्याचं नुकसान होत असेल, त्यासाठी तुम्ही व्यापारी बांधवांसाठी एक आव्हान काही करायला तर पाहिजे किंवा केलंही पाहिजे ना, का तुमचा माल तर विकला पाहिजे, कुणीतरी घेतला पाहिजे. मग घेणाऱ्याला जर त्रास आहे तर घेणाऱ्यासाठी तुम्ही समर्थनात काय बोलणार? 2 शब्द सरकारला त्यासाठी काय बोलू इच्छिता? सरकारने त्यांचा निर्णय योग्य घेऊन शेतकऱ्याचे माल विकला गेला पाहिजे असा निर्णय शासनाने घ्यावा. दोघांच्या समर्थनात, व्यापाऱ्याच्या आणि शेतकऱ्याच्या दोघांच्या हितामध्ये काही एक निर्णय घ्यायला पाहिजे असं तुमचं एकंदरीत मत आहे. धन्यवाद. काका, काय नाव तुमचं? साहेबराव गंगाराम बलमे, कुठून आलात? वडनेर. वडनेर. शेतकरी का व्यापारी? शेतकरी. शेतकरी. कशासाठी आलात आपण इथं आणि काय कोणतं जनावर आणलं आपण? गाई, बैल, म्हैस? गाय आणली. गाय आणली. काय झालं? विकली नाही गाय, गिरायकच नाही. कधी आलता आपण? सकाळी जेले, सकाळी आले. 8 वाजता. गाय विकायचं काही विशेष कारण असं काही? फक्त खरेदी विक्री करते. आदला बदली? फक्त आदला बदली करायची. मग काय काय याला कारण काय मिळालं? तुमची गाय विकलीच नाही तर गाय काही आजारी आहे का, तिला काही परिणाम? नाही काहीच नाही. मग काय न विकण्याचं कारण काय? व्यवहाराचा जमाना तर काही व्यवहारात जमाना. व्यवहार न जमण्याचंही काही कारण असेल? व्यापारींचं काही आहे का, मंदी आहे का, जनावरच घ्यायचं नाही काय? बंदी त्याच्यामुळेच. एकंदरीत काय तुम्हाला वाटतं, शासनाने, सरकारने काही निर्णय याच्यात काही घ्यायला पाहिजे? बोला ना, तुम्ही पण बोला ना. काय चालू करावं, चालू करावं, शासनाने चालू करा, योग्य निर्णय द्यावा, योग्य निर्णय घ्यावा, शेतकऱ्याच्या हिताचाही घ्यावा आणि व्यापाऱ्यांच्या असं व्यापाऱ्यांच्या हिताचा. नक्कीच या ठिकाणी जर आपण बघितलं तर शेतकरी आता प्रत्येक जण कॅमेऱ्यासमोर बोलू शकत नाही, कारण कॅमेऱ्याला बघून बऱ्याचशा लोकांची भीती निर्माण होते. बोलण्याचा भरपूर काय असतं, परंतु बोलण्यासारखी परिस्थिती त्याची होत नाही. ते तुम्हाला बघून मला कळतंय. रोज कॅमेरा हाताळतोय आम्ही आणि कॅमेऱ्याच्या समोर विविध लोक येतात, चांगले बोलणारे, पण त्यावेळेस थोडं दबकून जातात, प्रेशर येतो. तर हरकत नाही, तुमची भावना सरकारला नक्कीच पोहोचेल आणि कळेल की एकंदरीत शेतकऱ्यांनी जे जनावर बाजारामध्ये आणलेले त्याच्यामधून जे त्यांचं आर्थिक नुकसान होत आहे, व्यापाऱ्यांनी व्यापार बंद केलेले आहे, व्यापाऱ्यांचं देखील आर्थिक नुकसान आहे, परंतु आज व्यापाऱ्यांनी व्यापार बंद केलेला आहे आणि बंद करून त्यांचा जो काही भाग भांडवल आहे ते थांबलेलं आहे. परंतु शेतकऱ्याचे जनावर काही मारतात, ते काही सोडून देतात, ते काही अडीअडचणी म्हणून त्या अडीअडचणीसाठी जे जनावर घेऊन आलेले ते विकले जात नाही आणि त्याच्यातून मग त्यांचे जे कामांचे अडथळे निर्माण होऊ राहिले, असाच विषय आहे ना एकंदरीत. असाच विषय, ते अडथळे निर्माण होऊ नये यासाठी शासनाने काहीतरी योग्य पाऊल उचलायला पाहिजे. अडचणीमुळेच आपण आणतो नाही काय. नक्की बोला बोला बोला. अडचणीमुळेच आणतो, पण मग आता त्याने नाही येत. हा, धन्यवाद. पोहोचल्या तुमच्या भावना शासनापर्यंत नक्कीच पोहोचल. आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी या काकांनी जी गाई आणलेली सकाळपासून यांची उपाशी तपाशी घेऊन आलेली आहे आणि त्यांचं ते जनावर विकलं नाही, त्यामुळं अगदी त्यांचा चेहरा सांगतो ते फार नाराज झालेले, भावूक झालेले. काहीतरी कारणं असतात, अडीअडचणी असतात लोकांचे. आज जनावर तिकडून, दादा जी गाई ज्या गाडीमध्ये घेऊन आले त्या गाडीला भाडं काय दिलं आपण? 700 रुपये, 1000 घेतात, 700 रुपये दिले. आता परत नेतानी 700 रुपये भाडं, म्हणजे एकंदरीत खाया पिया कुछ नाही गेला थोडा बाराना. आणि ही सगळी एकंदरीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर नक्कीच शासनाने याची दखल घेतली पाहिजे. असल संघटना संस्था काम करताय, त्यांनी त्यांचं काम करावं. मात्र शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं एकंदरीत एकच म्हणणं आलंय का त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते कामं करावीत, मात्र ते शासनाने जे नियम लागू केलेले त्या नियमांचं देखील पालन करून करावे. बरोबर. या बाजारात जर आपण बघितलं तर एकंदरीत बाजार तर भरला, मात्र शेतकरी आणि व्यापारी यांचे व्यवहार बंद असल्यामुळं एका या ठिकाणी एक गाडी भरते
आणि ती गाडी का भरली जात आहे आणि नेमकं काय त्यांना काका काय आपण गाडी जी भरताय नेमकं काय जनावर विकले खरेदी केले का काय झालं? नाही आता भाडा टाकून आहे ना गाय रिटर्न घेऊन जायची वेळ आलेली आता. गायांना कुणी घेऊन राहिलं नाही, परत घेऊन जाता येत त्यांना. काय कारण परत नाही द्यायचं? काय कुणी घ्यायला तयार नाही ना. तुमचा व्यवसाय तुम्ही मला तर वाटतं व्यापारी आहे ना? हा व्यापारीची ना. व्यापारी आहे, शेतकऱ्यांनी का जनावर घेतली? नाही घेऊन राहिले ते, व्यापारच बंद. व्यापारच बंद आहे. काय आहे सगळे एकंदरीत कारण काय असतील बाजार बंद करण्याचं काय कारण? आता बंद काय, आता ते खरेदी विक्री नाही करायची म्हणते, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येऊ राहिला. काय वाटतं तुम्हाला, अपेक्षा काय आणि सरकारला काय आवाहन करणार आहात? सरकारला आव्हान असं आहे का सरकारने हे सगळे जे धंदे ना चालू करून द्यावे. कसे गोरगरीब पोट भरत राहते, कुणाचा दूध धंदा राहतो, त्याच्यामध्ये चाऱ्याचा आबाळ आहे, दुधाला बाजारभाव भेटत नाही. शेतकरी बी परेशान झालेला आहे, व्यापारी बी ना परेशान झालेले, बिचारे पोट भरत होते त्यांना बी पोट भरता नाही राहिलं. म्हणजे आज एकंदरीत तुम्ही जी गाडी माल घेऊन आले त्या गाडीला भाडं दिलं असेल? भाडा गेला 2-2.5 हजार रुपये भाडा गेला. आता परत रिटर्न न्यायचे 2-3 हजार खर्च, म्हणजे एकंदरीत 6-7 हजार रुपये खर्च झाला आमचा. याच्यात लॉसच झाला. लॉस झाला 6-7 हजार रुपये. तुम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये शासनाला किंवा सरकारला काही आवाहन करणार? शासनाने याच्यावर काहीतरी व्यवस्थित कारवाई करावी, म्हणजे कसं आहे आम्हाला बी त्याच्यामध्ये काय फायदा होईल, नाहीतर आम्हाला एखाद्या वेळेस आत्महत्या करायची वेळ येईल. एवढ्या पुढच्या टोकाची भूमिका कुणी घेऊ नये. नाही पण आता काय त्याला मग आता 6-7 हजार रुपये खर्च म्हणजे त्याला काय करणार आहे? वारंवार असं नुकसान होतं असं नुकसान होत असं त्याला काय एकदाच माणूस सहन करू शकतो. शेतकऱ्याचं आणि व्यापाऱ्याचं एकंदरीत किंमत मोठंच असतं. असे टोकाच्या भूमिका आता बजरंग दल सक्रिय असतो. चांगल्या गाय बी भरल्या तरी ते माणसाला कुठंतरी दमदाटी करून किंवा शिवीगाळ करून मारहाण करून एक माणसाला 4-4, 5-5 ठिकाणी टॉर्चर होत असल्यावर तो काय करणार आहे माणूस? अशी भूमिका होऊ राहिली.